नमस्कार. आपण पाहत आहात डहाणू मित्र न्यूज नेटवर्क. पाहूया काही ठळक आणि महत्त्वाच्या घडामोडी. जव्हार येथे परराज्यातील मद्य वाहतुकीवर राज्य उत्पादन शुल्क विभागाची धडक कारवाई. जव्हार दिनांक 16 जानेवारी 2026. राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या डहाणू विभाग आणि भरारी पथक पालघर यांच्या संयुक्त कारवाईत परराज्यातील मद्याच्या बेकायदेशीर वाहतुकीविरोधात एक मोठी कारवाई करण्यात आली आहे. दादरा नगर हवेली, दमण आणि दीव या केंद्रशासित प्रदेशात विक्रीस असलेले परराज्यातील मद्य अवैधरित्या वाहतूक करत असल्याप्रकरणी एक वारस गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. ही कारवाई जव्हार नाशिक रस्त्यावर साकी हॉटेलसमोर तालुका जव्हार जिल्हा पालघर येथे करण्यात आली. या कारवाई दरम्यान एकूण एक गुन्हा नोंदवण्यात आला असून या प्रकरणात एक आरोपी अटक आहे. सदर गुन्हा वारस स्वरूपाचा असून बेवारस गुन्ह्याची नोंद नाही. कारवाईत एक आयशर कंपनीची एम बुस्टा प्लस ई सिरीज टेम्पो क्रमांक MA03DS 8535 जप्त करण्यात आलेली आहे. सदर वाहनातून मोठ्या प्रमाणात परराज्यातील मद्याची वाहतूक केली जात असल्याचे उघड झाले आहे. जप्त मुद्देमालाचा तपशील: विदेशी मद्य 1373.76 बल्क लिटर, बियर 672.0 बल्क लिटर, एकूण बॉक्स 215. जप्त करण्यात आलेल्या मद्य आणि वाहनांसह एकूण मुद्देमालाची किंमत सुमारे 37,30,400 एवढी आहे. राज्य उत्पादन शुल्क विभागामार्फत अवैध मद्य वाहतूक आणि विक्री विरोधात पुढील काळातही कठोर कारवाई सुरूच राहणार असल्याचं अधिकाऱ्यांनी सांगितलं आहे.